रेशन कार्डची ऑनलाईन के-वाय-सी कशी करायची? हो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरी बसून तुमच्या मोबाईल फोनवरून ऑनलाईन के-वाय-सी कशी करायची ते दाखवणार आहे. आणि सर्व रेशन कार्ड धारकांना हे करायलाच हवे. कारण सरकारकडून तुम्हाला जे काही फायदे मिळतात, त्यासाठी वेळोवेळी रेशन कार्डची के-वाय-सी करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर यावे लागेल. येथे तुम्हाला मेरा के-वाय-सी शोधावे लागेल. यानंतर ॲप्लिकेशन तुमच्यासमोर येईल. हे एन-आय-सी-ने जारी केलेले एक सरकारी ॲप्लिकेशन आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या रेशन कार्डचे के-वाय-सी करू शकता आणि चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही राज्यातील असलात तरी सर्व राज्यातील लोक येथे रेशन कार्डचे के-वाय-सी करू शकतात. तर मी इथे दाखवतो. सर्वप्रथम तुम्हाला परवानगी देऊ आणि त्यानंतर आपल्याला आपले राज्य निवडावे लागेल. म्हणून इथे तुम्हाला जवळ सर्व राज्यांची नावे दिसतील. म्हणून तुम्ही कोणत्याही राज्यातील असलात तरी तुमच्या राज्याचे नाव निवडा. तुम्ही ते कराल आणि त्यानंतर पुढे या पर्यायावर क्लिक करा. आता इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल. म्हणून जर तुम्ही इथे रेशन कार्डची के-वाय-सी करत असाल तर कारण आधार क्रमांक आधीच लिंक केलेला आहे, परंतु त्याचा वापरकर्त्याला के-वाय-सी करणे आवश्यक आहे. तर तुम्ही आधार क्रमांक प्रविष्ट कराल. त्यानंतर तुम्ही जनरेट ओ-टी-पी टॅबवर क्लिक कराल. त्यानंतर पडताळणीसाठी तुमच्या फोनवर एक ओ-टी-पी येईल, जो आधारशी लिंक केलेला कोणत्याही मोबाईल नंबरवर येईल. म्हणून तुम्हाला इथे ओ-टी-पी प्रविष्ट करावे लागेल. यासह इथे एक कॅप्चा कोड दिसेल. हा कॅप्चा कोड मोठ्या अक्षरात असेल, लहान अक्षरात असेल तर तुम्हाला तो त्याच प्रकारे भरावा लागेल आणि त्यानंतर सबमिट टॅबवर क्लिक करा. आता तुम्हाला दिसेल की आम्ही हे सर्व केलेलं आहे. आपल्या आधार क्रमांकावर आपला रेशन कार्ड क्रमांक सापडलेला आहे आणि इथे तुम्हाला दिसेल की रेशन कार्डची के-वाय-सी स्थिती अशी आहे की सध्या आपण के-वाय-सी केलेली नाही. म्हणूनच येथे काही नमूद केलेले नाही. के-वाय-सी पूर्ण होताच मी तुम्हाला आता दाखवतोय ते येस असे म्हणते, जे दर्शवत की तुमची के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. तर आपल्याला इथे काय करायचे आहे ते म्हणजे फेस ई के-वाय-सी पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता एक संमती पृष्ठ दिसेल. म्हणून तुम्हाला ते स्क्रोल करावे लागेल आणि एक्सेप्ट पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता इथे पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक ॲप व्यतिरिक्त तुम्हाला एक मोबाईल ॲप आवश्यक आहे. तर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड के-वाय-सी घरबसल्या ऑनलाईन करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा प्ले स्टोअरवर यावे लागेल. पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधार फेस आयडी शोधावे लागेल. अधिकृत यू-आय-डी-आय अर्ज ॲप तुमच्या समोर येईल. तुम्हाला फक्त ते डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते उघडावे लागेल. आता जेव्हा आपली के-वाय-सी करायची असते तेव्हा तुम्हाला त्याच ॲपवर परत मुळात तुमच्या आधार कार्डवर जो काही फोटो आहे तो तुम्हीच आहात याची पुष्टी करण्यासाठी जोडला जातो. तर येथे ते केलेले आहे. तुम्ही जेव्हाही ऑथेंटिकेशन करत असाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर पुरेसा प्रकाश असला पाहिजे. तुम्ही कोणतीही टोपी किंवा सनग्लासेस घातलेले नसावेत आणि तुमचा चेहरा अर्धा त्या गोलमध्ये स्पष्टपणे दिसला पाहिजे आणि के-वाय-सी त्याद्वारे केली जाईल याची खात्री करावी लागेल. आय एम रेडी विथ पर्यायावर क्लिक करा. प्रोसेस टॅबवर क्लिक करा. आता येथे तुम्हाला एक वर्तुळ दिसेल. आता आपल्याला या 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 वर्तुळामध्ये तुम्हाला आपला चेहरा ठेवावा लागेल आणि तो हिरवा झाला की जर तो हिरवा झाला नाही तर तो पुढे मागे आपला चेहरा हिरवा तो आणि डोळे मिचकावा लागतील. याचे कोणतेही कॅप्चर बटन दाबण्याची गरज नाही. जसे की तुम्ही डोळे मिचकावले की ते एक माणूस आहे आणि कोणतेही फोटोवर स्कॅन करत नाही. ते तुम्हाला ओळखते. नंतर तुम्हाला दिसेल की माझे ऑथेंटिकेशन झालेलं आहे आणि यासह मला एक संदेश मिळाला आहे की के-वाय-सी यशस्वीरित्या नोंदणीकृत झालेली आहे. आपली के-वाय-सी झालेली आहे, परंतु मी तुम्हाला दाखवतो की के-वाय-सी केल्यानंतर कोणताही संदेह निर्माण कारण काही लोकांना अजूनही के-वाय-सी केली आहे की नाही यावर विश्वास बसणार नाही. म्हणून मी तुम्हाला दाखवतो. पुन्हा आपण तीच प्रक्रिया अनुसर करू. आपले राज्य निवडू, पुढे जाऊ, आधार क्रमांक प्रविष्ट करू आणि जनरेट ओ-टी-पीवर टॅप करू. आपल्या आधारवरून ओ-टी-पी येईल. तो इथे लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर प्रविष्ट करून कॅप्चा कोड प्रविष्ट करू, सबमिट करू. मग आता तुम्हाला दिसेल की आपले के-वाय-सी झालेलं आहे. ई के-वाय-सी स्टेटस येथे हो म्हणून येस म्हणून आलेलं आहे. म्हणून तुम्ही कुठेही न जाता घरी बसून तुमच्या रेशन कार्डची के-वाय-सी देखील करू शकता. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंटमधून लिहून कळवा. अन्यथा मी त्यांची संबंधित अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. जसे की एखाद्या रेशन कार्डमध्ये दुरुस्त्या करायच्या असेल, नवीन युनिट जोडायचे असेल किंवा नवीन रेशन कार्ड बनवायचे आहे, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या व्हिडिओचे लिंक्स सापडतील. कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.